नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 याच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करू. तर मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागले की नेमका खरीपचा पीक विमा हा राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. आपण जर पाहिलेच असाल, ऑगस्ट महिन्यापासून शेतकऱ्यांना फक्त तारखेवर तारख्या देण्यात येत आहेत. याच्यामध्ये आता कधी म्हणतात या महिन्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, कधी म्हणतात पुढच्या महिन्यामध्ये. परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे न जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तर मित्रांनो, आता याच्या संदर्भात काही नवीन अपडेट आहे. तर ते अपडेट म्हणजे आपण जर पाहिलेच असाल, PMFBY या साईटवरती ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते किंवा ज्या शेतकऱ्यांचे ऑटो क्लेम केले होते, तर त्यांचे आता त्या ठिकाणी नेमके त्या शेतकऱ्यांना पैसे किती मिळणार आहेत हे कॅल्क्युलेशन करणं चालू झालं आहे. आणि ज्यावेळी हे कॅल्क्युलेशन या साईटवरती दाखवलं जातं, तर अर्थातच येणाऱ्या एका महिन्याच्या आत किंवा 15 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपचा पीक विमा जमा होत असतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलेच असाल, PMFBY ही राज्य शासनाची जी काय साईट आहे, या साईटवरती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला नेमका विमा किती मिळणार आहे ही सविस्तर माहिती त्या ठिकाणी पाहू शकता. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत की नेमकं कोणत्या पिकाला हा खरीपचा पीक विमा मिळणार आहे. तर मित्रांनो, राज्यामधील सर्व शेतकऱ्यांचा विचार करायला गेला तर फक्त सोयाबीन या पिकाचा पीक विमा हा राज्यामधील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि याच पिकाचं जे काय अनुदान आहे, जे काय पैसे येतं, तर त्या साईटवरती सध्या दाखवणं चालू झालं आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की मी ते साईटवरती गेलो परंतु मला त्या ठिकाणी काही दाखवत नाही. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं सध्या काही स्टेटस दाखवत नाहीत, तर ते शेतकरी वेटिंग लिस्टमध्ये येतं आणि हे काम सध्या चालू आहे. आणि ज्यावेळेस हे संपूर्ण काम होईल त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांच्या त्या साईटवरती तुमचं जी काय अमाऊंट आहे, जी काय रक्कम आहे, तर ती रक्कम दाखवली जाईल. आणि ही रक्कम पूर्ण शेतकऱ्यांची दाखवल्यानंतर येणाऱ्या 5 ते 10 दिवसामध्ये हा खरीपचा पीक विमा राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामधील कोणकोणती जिल्हे येतं, कोणकोणते तालुके येतं आणि कोणकोणते महसूल मंडळ येतं की ज्यांचा जो काही क्लेम आहे तर तो त्या साईटवरती दाखवत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा दाखवत आहे, ही संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळं तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सर्व नवीन माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. चला ते मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.